मोकळा तो पण घेऊ रे. राहुल येणार की मला तर आवडतं. हो भैया हां. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व प्रधानमंत्री व सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती आमचे सहकारी बंधुमित्र राहुल भोसले भैया यांनी या ठिकाणी आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि सकाळी आम्ही उद्घाटन केल्यापासून बघतोय की युवावर्ग विशेषतः या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करताना दिसतो आहे. त्याचबरोबर मला एक विशेष नोंद घ्यावीशी वाटते, महिला वर्गसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करण्यासाठी येत आहे. ही कौतुकाची बाब. खरं तर नेत्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या पाठीमागं त्यांच्या विचारावरती चालणाऱ्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेऊन एक आदर्श असा वाढदिवस कसा असावा याचं हे रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आवर्जून आम्हाला उल्लेख करावा वाटतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. माझ्याकडं देण्यासाठी काय आहे जगाला, इतर सगळ्या गोष्टी आम्ही कमवून देऊ शकतो, पण मला मूलभूत माझ्या जन्मापासून माझ्यासोबत आलेला आहे ते देऊन मी कुणाचा तरी जीव वाचवू शकतो. या भावनेतून आमचे मित्र राहुल भोसले हे सातत्यानं या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल विविध सेवा कार्य हे जोमानं घेत आहेत. आज आमचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की या रक्तदान शिबिरामध्ये आपण या. त्याचबरोबर या रक्तदात्यांना विविध भेटवस्तूसुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. महिलांसाठी असेल तर पैठणी ठेवलेली आहे, एअरपॉड ठेवलेले आहेत युवा वर्गासाठी. ही खूप चांगली संकल्पना या निमित्तानं मला वाटली. राहुल भोसले यांच्या पुढच्या वाटचालीला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आमचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना उदंड आयुष्य लाभो अशी करून ज्योतिबाचरणी प्रार्थना करतो. आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या मित्रपरिवारातर्फे रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलेलं होतं. तर त्या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग घेतलेला आहे आणि लेडीजचा पण सहभाग चांगल्या प्रमाणात भेटत आहे. तरी अजून पण जास्त रक्तदान करून सहकार्य करा. घरा